नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल मार्केट मंदीत होतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होती 3,642 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 4,646 कोटीची. मुख्य रुपयाची घसरण हे मार्केट पडण्याचं कारण होतं. सोमवारी रुपया 88.76च्या आसपास पडला होता, तर काल 88.96पर्यंत रुपया घसरला. त्याची मुख्य कारणं हीच आहेत की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होती आहे, त्यामुळे डॉलरचा आउटफ्लो होतो आहे. ट्रेड डील व्हायला उशीर होतो आहे, त्यामुळे टॅरिफचा ताण जात नाही आहे. निर्यात कमी होती आहे आणि GDPचा आकडा चांगला आल्यामुळे 8.2 रेट कट होण्याची शक्यता कमी झाली आहे, कारण महागाई कमी होती आहे आणि ग्रोथ वाढते आहे. हे जे समीकरण आहे, हे समीकरण रेट कट करण्यासाठी उत्साह देणारं नाही, त्यामुळे रेट कट करण्याची शक्यता कमी आहे. क्रूडची आयात जास्त झाली आहे, त्यामुळे पुन्हा डॉलर्समध्येही पेमेंट करावी लागते, तर डॉलर्स बाहेर जातो आहे. ट्रेड डेफिसिट वाढला आहे, करंट अकाउंट डेफिसिट वाढला आहे आणि या सगळ्यामुळे डॉलर घसरतो आहे. रुपयाची व्हॅल्यू घसरती आहे, रुपया डेप्रिशिएट होतो आहे आणि ही घसरण जशी वाढते आहे तसं मार्केट पडतं आहे. कालची दुसरी महत्त्वाची बातमी अशी होती की बँक निफ्टीमध्ये बदल केला जाणार आहे. आत्ता बँक निफ्टीमध्ये 12 स्टॉक्स आहेत किंवा 12 बँकांचे शेअर्स आहेत. आता ते 14 बँकांचे शेअर्स होते, म्हणजेच युनियन बँक आणि येस बँक ह्या 2 बँकांना बँक निफ्टीमध्ये सामील केलं जाईल आणि मोठ्या ज्या 4 बँका आहेत त्याचं वेटेज कमी केलं जाईल, पण ते ट्रांचेसमध्ये वेटेज कमी होईल. HDFC नुवामा वेल्थप्रमाणे HDFCचं वेटेज सध्या 27.5% आहे, ते 18.9% होईल. ICICI बँकेचं वेटेज 23.1% आहे, ते 14% होईल आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं वेटेज 9.4% आहे, ते 10% होईल. 31 डिसेंबरपासून हे बँक निफ्टीमधले जे बदल आहेत ते लागू होतील. त्यामुळे तुम्हाला हल्ली युनियन बँकेमध्ये बराच मोमेंटम दिसतो आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. बन्सल वायर गाझियाबाद टॅक्स डिपार्टमेंटकडून त्यांना टॅक्स, त्यावरचं व्याज आणि पेनल्टी अशी 202 कोटीची टॅक्सची ऑर्डर मिळाली आहे. म्हणजे हा शेअर मंदीत राहू शकतो, वाईट परिणाम होईल. बिकाजी USA मध्ये $250,000 त्यांनी 25,000 शेअर्स घेतले आहेत. मारुती वन इंडिया वन EV चार्जिंग प्लॅटफॉर्म त्यांनी लॉन्च केला आहे काल. शॅलेट हॉटेल, अथीव हॉटेल आणि रिसॉर्ट त्यांनी लॉन्च केलं आहे. आता त्यांच्या अथीव पोर्टफोलिओमध्ये 6 हॉटेल्स
आणि 900 रूम्स असतील. दीप इंडस्ट्री, दीप नॅचरल रिसोर्सेसमध्ये त्यांनी 70% स्टेक घेतला आहे. हिंदुस्तान कॉपर, NTPC मायनिंग बरोबर त्यांनी MOU केला आहे. ऑइल इंडिया, नुमालीगड रिफायनरीला नवरत्न स्टेटस दिला आहे. RBIने स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC आणि ICICI या बँकांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स असा स्टेटस दिला आहे. म्हणजेच DSIB, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स. इंडिगोला 117 कोटीची पेनल्टी लावली आहे आणि त्यांनी जो ट्रॅफिक होईल असं एक्सपेक्टेशन दिलं होतं इन्व्हेस्टर मीटमध्ये, ते एक्सपेक्टेशन काही पूर्ण होताना दिसलं नाही. जे ट्रॅफिकचे आकडे आले ते तेवढे चांगले आले नाहीत. अडाणी एंटरप्राइजेस 231.34 कोटीमध्ये ट्रेड कॅसल टेक्नॉलॉजी पार्कचं त्यांनी ॲक्विझिशन केलं आहे. मोतीलाल ओसवाल 300 कोटी ते NCD इशू म्हणजे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स इशू करून गोळा करणार आहेत. IRFC, सुमिटोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनची गिफ्ट सिटी ब्रांच जिथे आहे तिथे त्यांनी लोन ॲग्रीमेंट साईन केलं आहे. एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग्स $300 मिलियन एवढी ते करणार आहेत. सन फार्मा फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये ते 3,000 कोटी रुपये गुंतवणार आहेत आणि हे युनिट मध्य प्रदेशात सुरू केलं जाणार आहे. जर मार्केट 26,000च्या खाली गेलं तरच शॉर्ट करा. त्यावेळेला 26,075 हा स्टॉप लॉस ठेवा. आणि बँक निफ्टी 59,600च्या वर गेला तरच खरेदी करायची. त्यावेळेला स्टॉप लॉस 59,400चा ठेवायचा आणि 60,000चं टार्गेट ठेवायचं आहे. कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील हे दिले. यावेळेला AC ची डिमांड खूप कमी असतेच, पण ऑक्टोबर हीटमुळे जी ACची डिमांड येते ती यावर्षी आलेली नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. पहिले तेजीचे शेअर पाहूया. सिमेंस, काल ऑइल पेंटच्या शेअरमध्ये चांगली तेजी होती. ॲक्झो नोबल आणि एशियन पेंट दोन्ही शेअरमध्ये तेजी होती. तर आजही कदाचित दोन्ही शेअरमध्ये तेजी राहू शकते. सिमेंस, एशियन पेंट, ॲक्झो नोबल, EID पॅरी, स्नायडर इलेक्ट्रिक, KEI, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC AMC, बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्राचा OFS सुरू झाला आहे तर त्याला चांगली मागणी आली आहे आणि फ्लोअर प्राईस जी 54 रुपये ठेवली होती त्यापेक्षा अधिक भाव लोकांनी दिला आहे. म्हणजे 56 रुपये, 56.5 रुपयांनी सुद्धा शेअर्स घ्यायला तयार आहेत. म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र तेजीत राहील असं वाटतं आहे. डोम्स, DOMS, हिंदुस्तान झिंक, थंगम आहे, कारण यांच्याकडे
चांदीची इन्व्हेंटरी चांगली आहे. हिंदुस्तान कॉपर, इप्का लॅब, शॅलेट हॉटेल, IRFC, बालकृष्ण इंडस्ट्री, एमटार, रॅलीज इंडिया, क्रिसिल, वेस्ट लाईफ, एशियन पेंट, ऑइल इंडिया, HDFC बँक, विप्रो, ICICI, JK सिमेंट, सन फार्मा, बिर्ला सॉफ्ट, सुब्रोस, CIE ऑटोमोटिव्ह, कोहाज, एंजल. तर मंदीमध्ये ब्लू स्टार, व्होल्टास आणि ज्युनिपर हॉटेल. तर काल परवा दोन्हीही दिवस मार्केट साधारणपणे मंदीत किंवा डल आपण म्हणतो तसं गेलं. तर आज काय होतं आहे बघूया. पण डिसेंबर महिना असाच जातो दरवर्षी, कारण डिसेंबर महिन्यात म्युच्युअल फंड काही प्रमाणात विकत असतातच. एक टुरिझम सेक्टर सोडून बाकीच्या सेक्टरला मागणी डिसेंबरमध्ये नसते. म्हणजे हॉटेल्स किंवा टुरिझम सेक्टरच्या संबंधात म्हणजे विमानाच्या कंपन्या या हे सगळे शेअर चालतात. बाकीचे शेअर एवढे डिसेंबरमध्ये चालत नाहीत, कारण 10 दिवस तर म्युच्युअल फंड सुट्टीच असते त्यांना क्रिसमस निमित्त. तर बघूया आज काय होतं आहे ते. नमस्ते.